सहकारी संस्था व्यवस्थित राबवल्या, पाटाचं पाणी आहे त्याच्यासाठी प्रयत्न केले. त्यांची कायमच विकासाच्या दृष्टीने सहकार्याच्या माध्यमातून त्यांनी प्रगती केलीच आहे सगळे. जलसंधारण योजना राबवल्या, पाटाचं पाणी फिरवलं सगळीकडं, पाईपलाईन केल्या, प्रवरा नदीवरून पाईपलाईन केल्या. आता पहिलं नाव पसरवलं ते स्वर्गीय दादांनी, भाऊसाहेब थोरात साहेबांनी कारखान्याच्या माध्यमातून, की ज्यावेळेस आपल्या भागामध्ये दुधाचा प्रश्न म्हणजे दूध संघ नव्हता, कारखाना नव्हता, त्यावेळेस कारखाने उभारणी केली आणि दूध संघ शेतकऱ्यांना एक मजबूत अशी चालना दिली दूध संघाच्या माध्यमातून. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आपलं संगमनेर कारखाना यांनी लिफ्ट योजना चालू केली. म्हणजे पूर्ण तालुक्यात जी लिफ्ट योजना आहे ती कारखान्याच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांना परवाने, पाणी परवाने हे बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून आपल्याला भेटलेले आहेत. साहेब पूर्ण आता ताकदीनिशी परत उतरलेले आणि आमच्यासारखे कार्यकर्ते पूर्ण मजबूतीने त्यांच्या मागे ठाम उभे आहेत. सहकारी संस्था व्यवस्थित राबवल्या, पाटाचं पाणी आहे त्याच्यासाठी प्रयत्न केले. त्यांची कायमच विकासाच्या दृष्टीने सहकार्याच्या माध्यमातून त्यांनी प्रगती केलीच आहे सगळे. जलसंधारण योजना राबवल्या, पाटाचं पाणी फिरवलं सगळीकडं, पाईपलाईन केल्या, प्रवरा नदीवरून पाईपलाईन केल्या. पण त्यांनी त्यांच्या अगोदर भरपूर कामं केली ना. 40 वर्षामध्ये त्यांनी गावामध्ये रस्ते, पाणी पुरवठा, आमच्या गावाला भरपूर वर्ष पाणी होतं, त्यांच्या माध्यमातून टाकीचं पाणी, प्रत्येक गावाला घरोघरी पाणी उपलब्ध त्यांच्या काळामध्ये झालेलं. आमच्या गावामध्ये रस्ते झाले, परत देवळांचे सोयीसुविधांचे कामं, भरपूर कामं झालेले. असं म्हणता येणार नाही का त्यांनी कामं नाही केले, पण त्यांनी आमच्या गावाला भरपूर निधी आणून भरपूर कामं, घरकुलाचे कामं करून दिलेले त्यांनी आमच्या गावात. दूध डेअऱ्या आता आमच्या गावामध्ये दोन्ही डेअऱ्या आहेत, ते संघाच्याच नाही का. ते डेअरी संघाची म्हणजे बाळासाहेब थोरांनी उभी केलेली आहे, त्याच्यामार्फत सगळं दूध आमच्या तिकडे जातं. मग शेवटी तुम्ही तुमच्यासारख्या युवकांना काय संदेश देऊ इच्छिता? कारण कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक तरुणाने असा विचार, नवीन पिढीने विचार केला पाहिजे का जे पूर्ण जे करतात, म्हणजे पूर्वीचे जे लोक करतात ते सक्सेस करतात, त्यांचं ध्येय दुष्ट असतं का, ते असं वाटत नाही का यंग पिढी आली. यंग कसं असतं म्हणजे आपल्या याच्यावर चालतं नाही का, म्हणजे म्हणण्यानुसार, म्हणजे असं कसं प्रतिदृष्टी लोकांचे विचार करण्याची वेगळी दृष्टी असते, पण जे जुनी पिढी करते ते सक्सेस असतं, त्यांचा अभ्यास खोल असतो.